नाही जाणार मी सुट्टी नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग सगळ्यांना. स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. आणि सकाळची सुरुवात झाली. काल सगळीजण गेलेलो केरफोरला गेम खेळायला. गेम मस्त खेळलो. आईने पण भरपूर मस्त मजा केली. आणि त्याच्यामध्ये शेवटला एका गोष्टीत मी विरल बसलेलो. तिला पण आधी बसायची इच्छा होती, पण नंतर शेवटच्या क्षणी कार्ड स्वीप करायच्या वेळी ती बाहेर पडे, बोलतो मी नाही बसणार. तिला खूप भीती वाटत होती. नंतर मी विरल गेल्याच्या नंतर असं वाटलं की बरा झाला की आई नाही आली म्हणून. कारण त्याच्यामध्ये म्हणजे पाळण्यासारखं पण तो साईडला फिरतो, तर इतकं असं डोकं सगळं पूर्ण घरघरल्यासारखं झालेलं. सगळा आतला बाहेर नाही बाहेर का आत आलेलं असं झालेलं. नंतर म्हटलं बरं, मला उलटीसारखं आणि विरलला पण सेम उलटीसारखं वाटत होता. आणि मस्तपैकी एन्जॉय केला. थोडासा फूड पण खाल्ला तिथे. आणि घरी आलो जेवायला. आईला विचारायचं राहिलं, कारण काल संध्याकाळी म्हणजे आल्यानंतर उशीर झाला जेवण. त्याच्यानंतर मग झोपणं त्यात बराच वेळ झाला. नंतर मी तिला विचारले नाही, पण तिला मजा तर आलेलीच. आता चहा घेते वेळी तिच्याबरोबर गप्पा मारायच्या. चहा तर झाले. एका साईडला ताटले तांदूळ, एका साईडला चहाला उकड आलाय तसा. फक्त गरम करायची ठेवू, म्हणजे थोडी गरम करायला ठेवते, कारण विरल पण आता आंघोळीला गेलाय. तो आता येईल. आम्ही बसू 3 जण. चहाचे शौकीन माणसं, मी, विरल, आई. सकाळची मला पण माझ्या आईला दोघींना पण सवय आहे. सकाळी उठायची, आंघोळ करायची, कचरा काढायचा आणि देवाची पूजा पहिली करायची. हे आईपासून मला सवय लागले. आणि तिचं पण तेच चालले. आज मी पहिली आंघोळ केली आणि तिची आंघोळ दुसऱ्या नंबरला झाली. आणि तिला उठून केस बिस पूजा करून तिला पण नंतर केस बिस चांगली करायला पाहिजे. हा, तिला पावडर लावायला आवडतं, मी नाही कधी पावडर लावत. चला ना चहा घ्यायची ना. हा, आणि इकडे 2 माणसं झोपली. तू येतोयस चहा प्यायला? येतोय तू? कधी चहा घेत नाही. मी आज कसं रे? गुड मॉर्निंग नाही बोलत तू. गुड मॉर्निंग. ब्रश कर आणि मग तू चहा प्यायला. ओके, मामी तर तुम्ही दोघांनी चहा प्या. ओके. गेम खेळायला मजा आली तुला आई बरोबर. खाली ते हेलिकॉप्टरमध्ये कशी बसलेली चालू होता ना. चला ब्रश करा, ब्रश करूया. ठीक आहे, चला आता चल. वजनच आहे. तुला कसं वाटला काल खेळायला गेलेली ती? हा, तो हवेचा होता तो ना. बरं झालं नाही बसलीस. मी नाही विरल चक्कर 2 जण पण आली. मला तर उलटीच येत होती. परत कधी जायचं झालं तर जायचं. दुसरे पण अजून गेम आहेत, पण काल आपण लवकर गेलेली ना, मग ती गर्दी होती. रीनाला ज्या वेळेस नेलेली तेव्हा गर्दी नव्हती, ते लेट गेलेली आम्ही. आपण संध्याकाळी लवकर गेले ना का सगळी लोक असं. काल बघ सगळी लाईन लावून उभी होती ना. आपण पण तिथं त्या पाळण्यामध्ये बसायला लाईन लावली. नंतर बघून नंतर मी पण बाहेर पडली, तू पण पडत होतीस. पण नंतर तू पडलीस, मी बसायला गेली. नंतर बोलले नाही जाम तो नाही, आता परत मी नाही कधी बसणार त्याच्यामध्ये. हा, अजून अर्धे गेम आहे ते, मग नंतर खेळू. अजून दुसरा आहे काय लुलू मध्ये, तिथं पण आहेत वेगळं. पण तिथं ना थोडा हे आहे, ते एकदम बारक्या बारीक 1 वर्षाच्या 2 वर्षाच्या पोरांना. बच्चा नको, चष्मा नको. मामाचा आहे तो चष्मा. नाही हो, तोडू दे. तू काढतो, तू बॅड आहे. तो बॅड आहे, काढतो. बॅड आहे तो, काढ. बॅड आहे बच्चा, काढतो. चल, आईने आज बक्सा काढला नाही, तोच खोलून बघूया त्या बक्सामध्ये काय आहे. ठीक आहे ना. चणे नाणे नाणे पाहिजे तुला? आदर्शू खा दे. ती चिकन क्रॅकर सहित खाऊन टाक.
सावकाश खा, दादाना सांभाळ. चांगले लागले? चांगले लागले? कालच घेतले ना आपण खेळायला गेलेली तेव्हा. हा, कशी चिकन क्रॅकर्स दाखव. मी तळून दिलेत पण मी खाल्लेत नाही. एक माणूस इकडे आलाय कुठून. बघायला 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 ते बघायला ते बघायला ते बघायला. अगं ह्याच्यामध्ये लाईट चमकत तिथं चमकतच नाही. बघायला ताई हे बघ हे बघ हे बघ. आईने आणलेलं बक्सा कधीपासून टाइम बघतो तर काही टाइम काही भेटे ना आम्हाला. पुरेपूर वापर झालाय पेट्यांचा. आणि कापून दर्शू कम्मा 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 चाललाय. फक्त सुकट आहे, सुकट बाहेर निघणार आहे. हे नाही सुकट मी कडधान्य आणलेला आपल्याला. दर्शू बघू दे, त्याला बघू दे. तू विरू कोण होता हे करणार बांधकाम कोण होते. भगवान व्हेरी गुड. हे पण सगळी पप्पांची आयडिया आली आहे. हा ते चहापत्ती आहे. चहापत्ती केलंस ना. डाळ आहे. आई बाबांकडे जाणार आहे ना. हे खास बक्सा या हा पप्पानी आईला बोलवलंय. तर आई महिनाभरीच आहे. त्याच्यानंतर पप्पांकडे जाणार आहे. रूम घेतलेला आहे 2 महिन्यासाठी तिकडे झाली. त्याला मिळत नव्हती त्यासाठी. आणि हा सगळा सामान तिने तिकडं जायला आणलाय. आईने हा बक्सा म्हणजे मी आता खोलला, ओपन केला तर त्याच्यामधून गावच्या बऱ्याचशा वस्तू बाहेर पडल्यात. म्हणजे काय, आपल्या आगोटीचं साहित्य. आगोटीचं साहित्य म्हणजे सांगण्याची गरज नाही. आपण पावसाळ्यात सगळी सुकी मच्छी, त्याच्यानंतर कडधान्य सगळं काय भरतो. पण हे आहे ना, आईने सगळ्यांसाठी आणलेल्या भेटा बांधून. म्हणजे आपण अशा गटल्या बांधतो. गटल्या गावच्या लोकांना सांगायला नको. तर आईने जे पप्पांचे मित्र आहेत, आपली माणसं आहेत, तर त्यांना सगळ्यांना थोडं आणलेले. म्हणजे जसे की सुकवलेली बगी, कोणी वाकटे म्हणतात, त्याच्यानंतर बोंबील होते, सुकट होती, आंबाडकर होती, अशा सगळ्यांना 4-5 जणांना आणलेला सगळा. गरम जास्त झाला होता म्हणून इकडे आले, कारण तिकडे एसी नाही. रूम मोठे 3 रूम आहेत. पण आम्ही आता तिघच असायचं म्हणून एसी पण लावून नाही घेतली. तर ठीक आहे. आईने मला खास आगोटीच्या गोष्टी घेऊन आलेल्या. तर तुम्ही म्हणाल आगोटे म्हणजे काय, तर पाऊस पडण्याच्या अगोदरचा महिना म्हणजे मे महिन्यामध्ये सगळी लोक 4 महिन्यासाठी सुकी मच्छी, कडधान्य, कांदे हे सगळं काही घरामध्ये पूर्ण स्टॉक करून ठेवतात. म्हणजे काय, घरी सगळे ठेवतात. त्यात सुकी मच्छी मोठी असते, कारण शेतावर जाणारी लोक दुसरं काही नाही तर फक्त सुकी मच्छी म्हणजे सुकट फ्राय केलेली, बाग्यांचा रस्सा, बोंबलांचा रस्सा, आपल्या आंबट खाड अशी सगळं काही घेऊन जातात. तर तसंच तिने मला आणलेला आगोट्याचा सगळा. मलाच नाही तर इथं आणखीन पप्पांचे मित्र, तर त्यांना सगळ्यांना गटले बांधलेले. गटले म्हणजे काय, तर गावची भेट असते पिशव्यांमध्ये. त्याचबरोबर तिने पापड पण आणलेले, कारण मी लिज्जत पापड खास तिला सांगितलेले. कधी मिळत नाही लिज्जत पापड. इथे साऊथचे खूप पापड मिळतात गल्फमध्ये.
आम्ही मस्कतमध्ये होतो, तर तेच त्यांनी बऱ्याच काही बाग्या आणलेल्या. त्याच्यानंतर बोंबील होते, सुकट होती, आंबारखाड होती, खारवलेलं होती सुकटं, त्याच्यानंतर खारवलेली दुसरे बांगडे असतात, मांदेली सुकी असते, लेपा असतात, बरंच काही असतात. पण मी जेवढी खाते तेवढी ते माझ्यासाठी सगळं आगोट्याचं साहित्य आणलेलं. आता आगोटे तर हे असतात कोकणातले. बरे आता जशी मुंबईला पण लोक सगळं आगोट्याचं सामान घेऊन जातात.